नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. विकासाचा अजेंडा घेऊन महायुती रिंगणामध्ये. भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार आंबेलोहळ गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार रतनदादा बत्तीसे, आसेगाव गणातील पंचायत समितीचे उमेदवार सावळीराम भानुदास थोरात यांच्या प्रचाराचे नारळ. भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रचाराला शुभारंभ सकाळी 9 वाजता श्री संत सावता महाराज मंदिर, रांजणगाव, शेणपुंज येथे श्रीफळ फोडून काढण्यात आला. यानंतर लक्ष्मी माता मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अहिल्याबाई होळकर स्मारक तसेच संभाजी महाराज उद्यान येथे पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सांगता करण्यात आली. यावेळी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन उमेदवारांकडून करण्यात आलंय. विकासाच्या मुद्द्यावर महायुती रिंगणात उतरले असून 7 तारखेला विजयाचा गुलाल उधळला जाईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आलाय. प्रचार शुभारंभ कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ हिवाळे, माजी पंचायत समिती सदस्य दीपकभाऊ बडे, सरपंच सौ कविता भानुराव बाबूराव हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तिशाही, माजी सरपंच प्रभाकरभाऊ महालकर, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मोहिनीराज धनवटे, माजी सरपंच दीपकभाऊ सदावर्ते, विकास सवयी, भाजप कार्यकारिणी सदस्य गंगाराम हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य पंकज हिवाळे, मच्छिंद्र बोराडे, गणेश हिवाळे, संजय दुबिले, हरिभाऊ काजळे, दत्ता वागचौरे, रवी पांचाळ, कृष्णा जोशी, कृष्णा लोहकरे, मनोज ठाकूर, निखिल कोळेकर यांच्यासह भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शेणपुंजी राजनगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ सर्व महापुरुषांना वंदन करून प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे शेणपुंजी राजनगाव येथील जिल्हा परिषद उमेदवार व 2 पंचायत समिती उमेदवार, तसेच आंबेलोळ गटामधील जिल्हा परिषद उमेदवार व 2 पंचायत समिती उमेदवार यांच्या प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणूक झाली आणि मी मागच्या वेळेस पण पंचायत समिती सदस्य झालो, तर त्यावेळेस तिथं पंचायत समितीमध्ये खूप विल्हेवाट झालेली होती. तिथं अशी योग्य घडी बसवलेली आपण आमचं तिकड शेणपुंजी राजनगाव मधील वार्ड क्रमांक 3 व 4 मधील 5000 मतदार आमच्या आंबेलोळ गटामध्ये आलेले आहेत. तर इकडे शहरी भाग असल्यामुळं शहरातील पाणी आणि रस्ते या संदर्भामध्ये आमचे सहकारी दीपकभाऊ बडे व जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेचे दत्तूभाऊ हिवळे यांनी सगळे मार्गी लावलेले आहे. तसंच तिकडं खेडेगाव असल्यामुळं तिथं शेतकऱ्यासाठी वैयक्तिक सिंचन विहिरी, गायगोठे तसेच मोहगणी असं हे प्रत्येक गावामध्ये जवळपास 2-2, 2.5, 3-3 कोटी रुपयाचे कामं आपण केलेले आहे. आणि त्या कामाच्या मुद्द्यावरच आणि असं हे वैयक्तिक लाभ, लाडक्या बहिणीचा लाभ असेल, कामगार कल्याणचा लाभ असेल, हे सर्वांना आपण वैयक्तिक लाभ दिलेला आहे. तर हीच घडी पुढे चालू ठेवावी व आम्हाला सर्वांनी पुन्हा उजव काम करण्याची संधी द्यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून व आम्हाला तुम्ही 10 दिवस आमच्यासाठी द्या. आम्ही पुढचे 5 वर्ष अहोरात्र सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तुमच्यासाठी देऊ, एवढंच मी सर्व मतदाराला तुमच्यातर्फे आवाहन करतो. सर्वप्रथम आज श्री संत सावता महाराज मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. महायुतीचे सर्व उमेदवार, राजनगाव गटातील जिल्हा परिषदचे, पंचायत समिती दोन्ही गणाचे, मी आंबेलोळ गटातून आज प्रचाराचा शुभारंभ झाला. तिथून तदनंतर लक्ष्मी मातेच्या मंदिरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं छत्रपती संभाजी महाराजापर्यंत आपण इथं पुष्पहार अर्पण केलेला आहे. आणि पुढे अहिल्यादेवी होळकर आणि इथून अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद यांच्याही पुतळ्याला पुष्पहार करण्यासाठी जाणार आहेत. तुम्ही जो मला प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे असे असतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पहिला देश, नंतर पार्टी, त्याच्यानंतर मी स्वतः. आणि मला जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही, आमचं मतदान, माझं कर्तृत्व हे तुम्हा सर्वांना माहित आहे. पक्षासाठी मी 1990 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो.
मी जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, संजय गांधी कमिटीचा ज्यावेळेस मी सदस्य होतो त्यावेळेस 10,000वरती प्रकरण मी इथं मंजूर करून दिले आहे. आणि सर्वांना माहित आहे की विकास काम करीत असताना आम्ही कुठलाही जाती धर्म पाळत नाही. 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो आणि पक्षानेही माझा विचार केलेला आहे की आज ह्या माणसाचं 50 वर्ष जवळपास वय होत आहे आणि याला कुठेतरी न्याय यायला पाहिजे. सर्वांमते इकडल्या सर्व कार्यकर्त्यांनी माझं नाव घोषित केलं, त्याच्यामुळे पार्टीने मला तिकीट दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचाच विजय निश्चित होणार आहे याबद्दल शंका नाही. कोणता पक्ष तुमच्या समोर? नाही, आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढत नाही. आम्ही आमचा विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढतोय. प्रतिस्पर्धी कोणी असेल माहित नाही आम्हाला, पण आमचा विकास हाच आमचा प्रतिस्पर्धी असेल. आमचा जो झालेला विकास जितका झाला त्याच्यापेक्षा जास्त विकास करण्याची आमची धडपड असल्यामुळे आमचा कोणी प्रतिस्पर्धी. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ करत असताना आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आंबेलोळ गट असेल, राजनगाव गट असेल, 2 जिल्हा परिषद सदस्य, 4 पंचायत समिती सदस्य, फक्त या ठिकाणी कमळ हा उमेदवार आमचा समजून आम्ही त्याप्रमाणे या ठिकाणी पुढे चालत आहोत. आणि आपल्या रांजणगाव शेनपुंजी असेल, आंबेलोळ गटातील असेल, या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून मागील जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, तसेच आमदार साहेब आणि माननीय खासदार साहेब यांच्या माध्यमातून मागील काही वर्षामध्ये 15 वर्षापासून आजपर्यंत जो मोठ्या प्रमाणात ज्या विकास झाला, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या महिलांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात आल्या. वैयक्तिक लाभांच्या सर्व योजना असेल, सरकारी योजना असतील, रस्त्यांची कामं असतील, पाणी पुरवठ्याची कामं असतील, या सर्व प्रकारची कामं या ठिकाणी 15 वर्षात मोठ्या प्रमाणात झाली. आणि हाच कामाचा ध्यास आणि हाच झालेली कामं आम्ही या समोर जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आणि हे कामं घेऊन जाणार आमचा फक्त विकास आणि याच मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. म्हणून येणाऱ्या 5 तारखेला सर्वांना मी आवाहन करतो की आपला उमेदवार फक्त कमळ समजायचा. महायुतीचा या ठिकाणी उमेदवार फक्त कमळ आहे. कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या या दोन्ही जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती उमेदवारांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करायचा आहे. आणि विजयाची रॅली याप्रमाणे मोठी रॅली यानंतर आपण या ठिकाणी 7 तारखेला हा गुलाल आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. धन्यवाद. सूर्यवार्ता न्यूज संघर्ष सातपुते, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.